सर्व विद्यार्थी आणि पालकांना नमस्कार. इयत्ता 6वी आणि इयत्ता 9वी साठीच्या होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेची जी काही माहिती आहे, ती माहिती मी तुमच्या समोर विविध व्हिडिओजच्या माध्यमातून आणते आहे. आता याच याच्यामध्ये मी तुम्हाला आज सांगणार आहे, की कुठले चॅप्टर्स वाचायचे आहेत. बऱ्याच पालकांनी प्रश्न विचारलेले, की मुलांनी नक्की अभ्यास कसा करायचा आहे? कशा पद्धतीचे चॅप्टर्स वाचायचे? कुठले चॅप्टर्स वाचायचे? तर ही सगळीच्या सगळी माहिती जी आहे ना, ती होमी भाभाची मी तुम्हाला आज सांगणार आहे. जर तुम्हाला अजूनही काही प्रश्न असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंटमध्ये ते प्रश्न टाका. म्हणजे मी तुमच्या समोर त्याचा सगळ्या जे काही प्रश्न आहेत त्यांची उत्तरं आणि त्यासाठीचे जे काही व्हिडिओज आहेत ते व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. ठीक आहे. तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की नक्की काय काय आपल्याला अभ्यास करायचा आहे. पण जर तुम्ही होमी भाभाची तयारी करत असाल तर इग्नाइट पाठशालातर्फे आम्ही होमी भाभाची 6वीची आणि 9वीची अशा दोन्ही बॅचेस घेऊन येत आहोत. या बॅचेसमध्ये तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर्स बघता येतील. लाईव्ह लेक्चर जे आहेत ते लेक्चर चालू असताना तुम्ही तुमचं जे काही डाऊट्स असतील ते डाऊट्स शिक्षकांना विचारू शकता, जेणेकरून शिक्षक तुम्हाला त्या डाऊट्सचं लगेच उत्तर देतील आणि तुम्हाला तुमचे जे काही शंका असतील त्या शंका तुमच्या सॉल्व्ह होतील. रेकॉर्डेड लेक्चर जे आहे ते तुम्ही कितीही वेळा बघू शकता, त्याला काहीही लिमिट नाही. ठीक आहे. त्याच्याच सोबत रेग्युलर टेस्ट असणार आहेत, तुमच्या डेली टेस्ट पण होतील आणि वीकली टेस्ट सुद्धा होतील. मग या सगळ्या ज्या टेस्ट आहेत या टेस्ट सुद्धा तुम्हाला ह्या बॅच मध्येच मिळणार आहे. त्याच्यामुळे त्याच्यासाठी तुम्हाला वेगळे पैसे द्यायची गरज नाहीये. त्याच्यानंतर ही वन टाइम फीज आहे. एकच वेळा तुम्हाला 6वी साठी 2,499 रुपये भरायचे. त्या 2,499 मध्ये तुम्हाला टेस्ट पण मिळणार आहे, लाईव्ह लेक्चर्स पण मिळणार आहेत, रेकॉर्डेड लेक्चर्स पण मिळणार आहेत आणि प्लस वेगळे वेगळे मार्गदर्शन पर सत्र सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. रिव्हिजन सेशन सुद्धा तुमचे होतील. एकदा फक्त तुम्हाला फी भरायची आहे, पुन्हा पुन्हा फी भरायची गरज नाही. बऱ्याच पालकांना असं वाटतंय की ही फी पर मंथ आहे, तर ही फी पर मंथ नाहीये. जोपर्यंत तुमची एक्झाम होत नाही तोपर्यंत तुम्हाला ही एकदा फी आता बॅच विकत घेताना भरावी लागेल, नंतर पुन्हा फी भरायची गरज नाही. इयत्ता 6वी साठी 2,499, इयत्ता 9वी साठी 2,999 आणि या ज्या बॅचेस आहेत या 25 जुलै रोजी सुरू होत आहेत. आता यांच्या सोबतच अजून काही बॅचेस आहेत, जशा 4थीची स्कॉलरशिपची बॅच, 7वीची स्कॉलरशिपची बॅच, 5वीची नवोदयची बॅच आणि 8वीची NMMS ची बॅच. या बॅचेस देखील आम्ही 25 जुलै रोजीच सुरू करतो आहोत. सो 25 जुलैला आपल्याकडे खूप साऱ्या वेगळ्या वेगळ्या बॅचेस सुरू होणार आहेत. लवकरात लवकर ऍडमिशन घ्या, म्हणजे तुम्हाला कमीत कमी फी मध्ये ऍडमिशन मिळेल. नंतर फी वाढेल, नंतर फी वाढल्यानंतर तुम्हाला या फी मध्ये ऍडमिशन मिळणार नाही. त्यामुळे लवकर ऍडमिशन घेऊन घ्या. ठीक आहे. तर तुम्हाला काय अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. तो सगळ्यात कमी पासून आपण जाऊया. सगळ्यात कमी मध्ये काय आहे तर दोन गोष्टी आहेत. तुम्हाला 4थीचा जो काही तुमचा स्टेट बोर्डचे पुस्तक आहेत, मी तुम्हाला ऑलरेडी मागच्या व्हिडिओज मध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला पुस्तकं कुठली कुठली वाचायची आहेत. तुम्हाला विज्ञानाची पुस्तकं वाचायची आहेत, इयत्ता 4थी, 5वी आणि 6वीची. आता आपण आज फक्त आणि फक्त 6वीच्या विद्यार्थ्यांबद्दल बोलतो आहोत. ठीक आहे. तर इयत्ता 6वी साठीचा जो अभ्यासक्रम आहे याच्यासाठी तुम्हाला इयत्ता 4थीची पुस्तकं वाचायची आहेत. 4थीच्या पुस्तकांमधनं तुम्हाला 10% प्रश्न येणार आहेत. ठीक आहे. म्हणजे काय तर 100 प्रश्न आहेत, तर 100 प्रश्नांपैकी 10 प्रश्न जी आहेत ती तुमची 4थीच्या अभ्यासक्रमाच्या दृष्टीने येणार आहेत. 20 प्रश्न तुमची इयत्ता 5वीच्या दृष्टीने येणार आहेत आणि त्याच्यानंतर 10 प्रश्न तुमची सामान्य विज्ञानावर, जनरल नॉलेज, जे काही आजूबाजूला घटना घडतायत जे किंवा जे काही करंट अफेअर्स वगैरे आहेत त्यातनं तुम्हाला 10 प्रश्न येणार आहे आणि तुमचा 6वीचा या वर्षीचा जो काही अभ्यासक्रम आहे त्या 6वीच्या अभ्यासक्रमावर 60% प्रश्न येणार आहेत. आता बऱ्याच पालकांनी दुसरा एक प्रश्न उपस्थित केलेला आहे, जुना अभ्यासक्रम घ्यायचा की नवा? तर मी म्हणेल दोन्ही अभ्यासक्रम घ्या, जुना पण घ्या, नवा पण घ्या. नवा आता या वर्षीच इम्प्लिमेंट झालेला आहे, त्यामुळे या वर्षीचा पण अभ्यासक्रम तुम्ही बघा आणि मागच्या वर्षीचा जो काही अभ्यासक्रम होता तो देखील तुम्ही एकदा चेक करा. खूप काही नाहीये, अगदी वरवर आहे, पण छान सोपी पुस्तकं आहेत. मुलांनी जास्तीत जास्त केली तर चांगला त्यांचा फायदा होईल. आणि आम्ही जो अभ्यासक्रम घेणार आहोत, आम्ही या दोन्हीही म्हणजे जुना अभ्यासक्रम 6वीचा आणि नवीन अभ्यासक्रम 6वीचा या दोघांचं मिक्सचर करून आम्ही अभ्यासक्रम घेणार आहोत, जेणेकरून विद्यार्थ्यांचं जास्तीत जास्त संकल्पना ज्या आहेत त्या क्लिअर होतील. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला 10% 4थी, 20% 5वी, 60% इयत्ता 6वी आणि 10% सामान्य विज्ञान, अशा पद्धतीने तुमचे होमी भाभाचे जे काही पर्सेंटेज आहेत, क्वेश्चन जे आहेत ते अशा पद्धतीने येणार आहेत. ठीक आहे. मग आता तुम्हाला चॅप्टर्स कुठले कुठले वाचायचे तर बघा, फिजिक्स, भौतिकशास्त्र जे आहे, भौतिकशास्त्राच्या हिशोबाने जर आपण विचार केला तर आपल्याला द्रवाचा दाब म्हणजे लिक्विड फ्लुइड प्रेशर ज्याला आपण म्हणूयात, फ्लुइड प्रेशर आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर बल, न्यूटनचे गतीचे नियम आणि गुरुत्वाकर्षण. ठीक आहे. फोर्स, त्याच्यानंतर न्यूटन्स लॉ ऑफ मोशन, त्याच्यानंतर ग्रॅव्हिटेशन, त्याच्यानंतर गती आणि गतीचे प्रकार.
ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बघायचं आहे एकके आणि मोजमाप, युनिट्स अँड मेजरमेंट. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला भौतिकशास्त्रामध्ये बघायचं आहे कार्य, ऊर्जा, ध्वनी, बल. कार्य म्हणजे तुमचं पॉवर, नाही, कार्य म्हणजे तुमचं वर्क, ऊर्जा म्हणजे एनर्जी, ध्वनी म्हणजे साऊंड. ठीक आहे. हे तिन्ही वेगळे वेगळे चॅप्टर्स आहेत, सगळे तुम्हाला करायचे. त्याच्यानंतर हीट, उष्णता, त्याच्यानंतर प्रकाश, प्रकाशाचे जे काही वेगळे वेगळे फिनॉमिनॉन्स आहेत ते सगळे, लाईटच्या रिलेटेड बाकीचे सगळे फिनॉमिनॉन्स तुम्हाला बघायचे. त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी तुम्हाला बघायचं आहे, इलेक्ट्रिसिटीचा चॅप्टर बघायचा आहे. चुंबकत्व, मॅग्नेटिझम तुम्हाला बघायचं आहे, आणि विद्युत चुंबकत्व म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. हे सगळेच्या सगळे चॅप्टर तुमचं फिजिक्सचे तुम्हाला करायचे आहेत. 4थी, 5वी, 6वी या तिन्ही वर्गांमधून तुम्हाला हे चॅप्टर करायचे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर केमिस्ट्री, केमिस्ट्रीचा जर तुम्ही विचार केला तर केमिस्ट्रीचं तुम्हाला काय काय बघायचंय, पिरियॉडिक टेबल म्हणजे आवर्त सारणी बघायची. अजून तुम्हाला आवर्त सारणी आलेली नाहीये. ठीक आहे. परंतु तुम्हाला इयत्ता 7वीच्या याच्यातनं वगैरे जी आवर्त सारणी बेसिक बेसिक, खूप काही तुम्हाला अगदी सगळंच्या सगळं पाठ करून ठेवायची गरज नाहीये, पण बेसिक आवर्त सारणी तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर अणु तुम्हाला आहे, ऍटम आहे तुम्हाला. ठीक आहे. ऍटम आहे, ऍटमिक थेअरीज आहेत. ठीक आहे. तो इंटेरियर ऑफ ऍटम कसं असतं, ऍटम म्हणजे काय, कुठले कुठले ऍटम्स आहेत. ठीक आहे. यानुसार तुम्हाला ऍटम माहिती पाहिजे, ऍटॉमिक थिअरीज सगळ्या तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. कॅथोड रेज आणि एक्स रेज, कॅथोड किरण आणि क्ष किरण हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे डिटेलमध्ये. त्याच्यानंतर रेडिओ ऍक्टिव्हिटी, किरणोत्सार सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे, किरणोत्सारवर तुम्हाला प्रश्न येतात. त्याच्यानंतर मोल संकल्पना, मोल कन्सेप्ट जे आहेत ते मोल कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे. याच्याच सोबत आता पदार्थांच्या बाबतीत म्हणजे केमिस्ट्री मधलाच पदार्थ हा जो आहे भाग, त्याच्यामध्ये तुम्हाला आम्ल, आम्लारी आणि क्षार म्हणजे ऍसिड, बेसेस आणि साल्ट्स हे तुम्हाला माहिती पाहिजे. खूप सोपे असतात, काही कठीण नसतं. तुम्हाला ऍसिड आणि बेस मधला फरक जर लक्षात आला ना तर अतिशय सोपा आहे. त्याच्यावरचे प्रश्न जे येतात ना ते प्रश्न सुद्धा सोपे सोपे असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर संयुगांची निर्मिती, संयुगांची निर्मितीमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने मिक्सचर्स फॉर्म होतात, कशा पद्धतीने ते वेगळे केले जातात. त्याच्यानंतर केमिकल रिएक्शन्स कशा पद्धतीने असतात, अतिशय सोपे आहेत. मी होमी बाबाचा 6वीचा एक क्वेश्चन पेपर जो आहे ना तो सुद्धा सॉल्व्ह करून दाखवलेला आहे. तो क्वेश्चन पेपर जरी तुम्ही बघितला ना, ते व्हिडिओज जरी तुम्ही बघितलेत ना, 5-6 व्हिडिओज मध्ये मी वेगळ्या वेगळ्या पार्टमध्ये घेतलेले आहे, पण तुम्हाला लक्षात येईल की किती सोप्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. आणि खूप बेसिक बेसिक असतात. म्हणजे आता खूप अगदी हाय लेवलचं 9वी-10वीचं तुम्हाला आम्ल, आम्लारी, क्षार करायची गरज नाही. बेसिक जरी डेफिनेशन तुम्हाला माहिती असल्यात तरी माहितीये, किंवा आम्ल कुठले असतात, घरगुती वापरामध्ये कुठले आम्ल आहेत, घरगुती आपण ज्या काही वस्तू वापरतो त्यात आम्लारी कुठले आहेत, क्षार कुठले आहेत. ठीक आहे. घरगुती आपल्या ज्या रासायनिक अभिक्रिया होतात, घरातल्या घरात कुठल्या कुठल्या पद्धतीच्या रासायनिक अभिक्रिया होतात, जसं कापूर ठेवलेला आहे, मग तो कापूर, कापराची वाफ होऊन गेली, ही रासायनिक अभिक्रिया आहे. किंवा संयुगांची निर्मिती कशा पद्धतीने होते, अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत, घरगुती प्रश्न, ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन जास्त येतात. ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन जास्त येतात. म्हणजे फिजिक्सचं पण तसंच आहे. फिजिक्सचा पण तुम्ही म्हणाल की मॅम एवढं लाईट वगैरे आम्ही कसं करणार आहे, तर अगदी इंद्रधनुष्य कसा तयार होतो, अशा पद्धतीचे सोपे सोपे प्रश्न तुम्हाला असणार आहे. ठीक आहे. 9वी वाल्यांना थोडेसे हार्ड क्वेश्चन्स असतील, बऱ्यापैकी सेम चॅप्टर्स आहेत 9वी वाल्यांना पण 9वी वाल्यांची हार्डनेस लेवल जी आहे ती जास्त असते. 6वी वाल्यांची हार्डनेस लेवल मात्र कमी असते. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आपलं केमिस्ट्रीमध्ये आहे अजून आपल्याला पाणी. ठीक आहे. मग पाणी आपल्याला किती लागतं, कसं लागतं, कशा पद्धतीने लागतं, त्याचं प्रदूषण कशा पद्धतीने होतं, पाण्यातला प्रदूषण करणारे घटक कुठले कुठले आहेत, या पद्धतीने तुम्हाला प्रश्न आहे. वातावरणामध्ये आपल्याकडे जे काही आपलं वातावरण, कुठलं हवेचे जे काही आवरण आहेत त्या आवरणांमधले कुठल्या कुठल्या थरामध्ये काय काय घटना घडतात याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. कार्बन संयुगांवर तुम्हाला प्रश्न विचारले जातात, अगदी बेसिक, की कार्बन ची संयुग कुठली कुठली आहेत, कार्बन कशा पद्धतीने काम करतो, कार्बनची ही जी संयुग आहे ती कशी तयार झालेली आहेत, जसं पेट्रोलियम झालं किंवा डायमंड झालं, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर धातू आणि अधातू, त्यांचे कॅरेक्टर्स आपल्याला माहिती पाहिजे, की धातू कुठले आहेत, अधातू कुठले आहेत, त्यांचे कॅरेक्टर्स काय आहेत, मग धातूंचे कॅरेक्टर्स काय आहेत, अधातूंचे कॅरेक्टर्स काय, मेटल आणि नॉन मेटल. ठीक आहे. त्याच्यानंतर मानव निर्मित पदार्थ. आता मानव निर्मित पदार्थ, मग तुम्ही म्हणाल की मानव निर्मित नक्की कुठले पदार्थ, तर अगदी साधं सिंपल मॅनमेड थिंग्स मध्ये कापसापासून दोरा बनवला जातो, बरोबर. मग दोरा अजून कशा कशापासून बनवला जातो, अशा पद्धतीचा एक प्रश्न मी वाचलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून जे काही आपण नायलॉनचे वगैरे सुतळी वगैरे तयार करत असतो, दोरी वगैरे दोरखंड तयार करत असतो, त्याच्यामध्ये काय यूज केलं जातं, प्लास्टिक जे आहे ते प्लास्टिक कुठल्या कुठल्या पद्धतीचे असतात, ह्या सगळ्या पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते मानव निर्मित पदार्थामध्ये येतात. ठीक आहे.
त्याच्यानंतर येतो तुमचा बायोलॉजी. आता बायोलॉजीमध्ये सगळ्यात बेसिक सुरुवात कुठून होते आपली बायोलॉजीची, तर पेशीपासून, सेल सेल आणि सेल डिव्हिजन पासून आपल्या बायोलॉजीची सुरुवात आपण करत असतो. ठीक आहे. सगळ्यात पहिले सेल म्हणजे काय, सेल डिव्हिजन म्हणजे काय, सजीवांचे संघटन म्हणजे काय, सजीवांचं क्लासिफिकेशन कसं करतो आपण, किंवा त्यांचं वर्गीकरण कसं करतो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर वनस्पतींमधील जीवन क्रिया कुठल्या कुठल्या आहेत, प्रोसेसेस इन प्लांट त्या आपल्याला माहिती पाहिजे. वनस्पतींची रचना कशी आहे ते माहिती पाहिजे. त्याच्यानंतर माणसाच्या बाबतीत जर आपण विचार केला, बरेच प्रश्न विचारले जातात वेगळ्या वेगळ्या गोष्टींच्या बाबतीत. मग माणसाची वैशिष्ट्य काय आहे, मानवाची वैशिष्ट्य काय आहे, आपली चेतासंस्था कशा पद्धतीने काम करते, आपली नर्वस सिस्टीम जी आहे ती नर्वस सिस्टीम कशा पद्धतीने काम करते, आपली अंतःस्रावी संस्था जी ग्लँड ज्या आपल्या बॉडीमध्ये ज्या काही वेगळ्या वेगळ्या ग्लँड आहेत त्या ग्लँड कशा पद्धतीने काम करतात, आपलं श्वसन आणि रक्ताभिसरण कशा पद्धतीने चालतं, आपलं जे काही सर्क्युलेशन आहे ते सर्क्युलेशन कशा पद्धतीने चालतं, पचन संस्था म्हणजे डायजेशन, आपली डायजेशनची जी संस्था आहे आपण त्याच्यामध्ये मग आता तुम्ही काय खाताय, इथून तुम्ही मिनरल्स कुठले घेतायत, विटामिन्स कुठले घेतायत, हे सुद्धा प्रश्न तुम्हाला पचन संस्थेशी रिलेटेड विचारले जातात. त्याच्यानंतर जे खाल्लेलं आहे आपण ते पचण्यासाठी कुठले कुठले घटक महत्वाचे असतात, कुठले कुठले ऍसिड्स आपल्या पोटात असतात, हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. आपली एक्सक्रिशन संस्था, उत्सर्जन संस्था जी आहे ती आपल्याला माहिती पाहिजे. अस्थि संस्था म्हणजे स्केलेटल सिस्टीम जी आहे आपली बॉडीचं स्केलेटल सिस्टीम आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी येतं ते आपलं पर्यावरण. मग आता पर्यावरणाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर पशुपालन कशा पद्धतीने होतं, अॅनिमल हजबेंड्री आपण म्हणूयात. मग पशुपालनामध्ये वेगळ्या वेगळ्या गोष्टी येतात, जसं पोल्ट्री, पोल्ट्री कसली असते, कोंबडींची असते. त्याच्यानंतर मग सेरिकल्चर असतं, सेरिकल्चर कसलं असतं, पिसिकल्चर कसलं असतं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना या गोष्टी तुम्हाला विचारल्या जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर सजीवांचं वर्गीकरण कशा पद्धतीने होतं. ठीक आहे. आता इथे बघा, इथे मी ट्री काढलेला आहे ना, हा ट्री जो आहे हा जर समजा आपण सगळे सजीव जर आपण इथे पकडले, सगळे सजीव, आणि मग त्यांना फांद्या फुटल्या आहेत की वेगळ्या वेगळ्या प्रकारचे सजीव कसे आहेत, तर ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर रोग कशा पद्धतीने होतात, कुठले कुठले रोग आहेत, संसर्गजन्य कुठले आहेत, किंवा जे संसर्गजन्य नाहीयेत ते कसे आहेत, कशा पद्धतीने रोग पास होतात, कुठल्या डिफिशियन्सीजमुळे होतात, किंवा मच्छर चावल्यामुळे होतोय का, की व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे होतोय, मिनरलच्या कमतरतेमुळे होतोय, ते सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. ठीक आहे. याच्यावर प्रश्न विचारले जातात. देन शेतीशी रिलेटेड प्रश्न कसे येतात, की आजकाल आपल्याकडे जी काही शेती चाललेली आहे याच्यामध्ये मग नवीन जर काही टेक्नॉलॉजी आलेली असेल, जसं हायब्रिडायझेशन झालं, एखाद्या नवीन गोष्टीचं काही हायब्रिडायझेशन झालेलं असेल तर ते आपल्याला माहिती पाहिजे. किंवा शेतीच्या रिलेटेड ज्या काही उत्पादन तयार होतं, जसं मी आता तुम्हाला थोड्या वेळापूर्वी म्हणाले की कापसापासून दोरा तयार होतो, बरोबर. मग अजून असं शेतीमधनं येणारं कुठलं कुठलं उत्पादन आहे की जे आपण सेकंडरी इन्कम म्हणून त्याला जनरेट करू शकतोय, किंवा काय काय आहे ते आपल्याला सगळं माहिती पाहिजे. ठीक आहे. तो अशा पद्धतीने, आणि फायनली तुमच्याकडे उरतं ते सामान्य विज्ञान. ठीक आहे. जनरल सायन्स, किंवा ज्याला आपण म्हणूया करंट अफेअर. करंट अफेअर मध्ये तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्हाला रोजचा न्यूजपेपर मध्ये येणारे जे काही सायन्स रिलेटेड आर्टिकल्स आहेत ते सुद्धा तुम्ही वाचले पाहिजे. मग एखाद्या वेळेला मेटिओरॉइड शॉवर झालं, किंवा एखाद्या वेळेला भारताने म्हणा किंवा नासाने म्हणा एखादं अंतराळ यान पाठवलेलं असेल ते सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. तो आता जर समजा आपल्याला तयारी करायची असेल, होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेची असू द्यात, नवोदयची असू द्यात, स्कॉलरशिपची असू द्यात, ऑलिम्पियाड 5वीचं गणिताचं असू द्यात, किंवा NMMS असू द्यात, या सगळ्या परीक्षांची तयारी करण्यासाठी इग्नाइट पाठशालामध्ये आपण बॅच घेऊन येत आहोत. तुम्हाला बॅच संदर्भात किंवा व्हिडिओ संदर्भात काहीही प्रश्न असतील तर या नंबरवर कॉल करा, किंवा तुम्ही खाली कमेंट मध्ये सुद्धा सांगू शकताय की तुम्हाला काय प्रश्न आहेत. ठीक आहे. थँक्यू.